सर आपण आपलं नाव काय? पद? शिपाई आहात. तुमचं ओळखपत्र? व्हिडिओ चालू आहे. ओळखपत्र? का बरं दिलं नाही का गळ्यात घालायचं? आहे ना, मग कुठे आहे? तुम्ही कार्यालयात, तुम्ही खुर्चीवर बसले, लोक तुमच्या समोर आहे, तुमचं पद शिपाई आहे, तुम्ही साहेबांच्या याच्यावर बसले. सामान्य नागरिकांनी काय समजायचं? काय चालू आहे तुमचं? यांच्यासोबत तुमचं काय काम आहे? कुठे काळे सर? कुठे कुठे दौरा दैनंदिनी आहे का साहेबांची? तहसीलदार मॅडमही नाहीये ना? मॅडम लंच ब्रेक कितीला आहे? कोणता कार्यक्रम आहे? कुठे? अच्छा, तुम्ही नाही विचारलं. आतमध्ये कोण आहे? सर आपलं नाव? आपली पद? तुम्ही म्हणजे इच्छा अधिकारी नाहीये, मग तुम्ही आतमध्ये कसे काय बसले? तुम्ही आतमध्ये कसे काय बसले? शासकीय काम आहे, शासकीय अधिकाऱ्याच्या टेबलावर तुम्ही आतमध्ये बसताय. तुम्हाला अधिकार कोणी दिला? हा कोणी म्हटलं? कोणी म्हटलं? कोण आहे बीडीओ? नाव काय बीडीओ सरांचं? सांगा सर, नाव सांगा पटपट. कोणचे बीडीओ आहे? पूर्ण नाव सांगा ना सर. तुम्हाला नाही माहिती? पदनामची पाटी असून नाही तर त्यांच्या पदनामाची पाटी नाही. तुम्हाला बसवलं, तुम्ही कोण आहात त्यांचे? सामाजिक वनीकरण वाले. तुमचं आय कार्ड कुठे आहे मग? असू दे ना, पण कॉन्ट्रॅक्च्युअल वाल्यांनाही आय कार्ड आहे. कोण म्हणते असं नाही आहे? तक्रार केली तर तुम्हाला मागात पडून. मी तुम्हाला पहिलेच सांगत आहे, तुमच्या डिपार्टमेंटला तक्रार लावून का तुम्ही इथे येऊन टाइमपास करताय? मी तुमचं कामच नाही. तुमचं काय काम आहे दाखवा मला. द्या ना. कोणचे काम आहे तुमचे ऑफिशियल? बघू द्या. बोलवू द्या ना. तर पण ते अधिकारी नसताना, तो ऑथोराइज अधिकारी नसताना तुम्ही त्यांच्या चेअरवर काय करताय? काय मी त्याचा फोटो नाही काढत. फक्त मला तुम्ही सांगा कुठल्या कामासाठी आल्यात? आमची रक्कम पेंडिंग आहे. तुमचा ऑफिसचा ऍड्रेस सांगा. शहानूर हरणे शाळेवर आहे. ओके, या शाळेवर आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार. नाव काय सर तुमचं? आपलं शुभ नाव? तुषार बचाटे. तुषार बचाटे. हे असं बसणं अलाउड आहे का सर? आतमध्ये इथं यांचे बीडीओ साहेब नाहीये. शासकीय टेबल आहे हा. जे त्याच्याशी संबंधित नाही ते अधिकारी तिथे बसलेले आहेत. इथे डॉक्युमेंट्स असतात, सगळं असतात. उद्या इथनं जर फाईल गाळ केल्या तर याला जबाबदार कोण आहे? तुमचं लक्ष कुठे होतं? असं कसं माहित नाही? इथलं कोण आहे? धरमठोक मॅडमही नाहीये. कोणत्या कार्यक्रमाला गेले सगळे?
प्रभामंगलम मध्ये कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला गेले. बरं ठीक आहे ना, ओके. दादा सध्या कार्यालयात कोण आहे जबाबदार, सहाय्यक म्हणून कोण आहे उपस्थित, की सगळे गायब आहे? सगळे दिव्यांगाचं लग्न आहे तहसील मार्फत. लग्नासाठी गेले, तहसील मार्फत आहे. ते आपले प्रभामंगलम. हालचा रजिस्टर कुठे आहे, कोणाकडे आहे? ते आता पण विभाग आहे तिथे मॅडम बस आहे, मग आम्ही शिकवू. आस्थापनावाला कोण आहे इथे? आस्थापनावाला तुम्ही तर म्हटलं होतं की तुम्ही सरकारी अधिकारी नाहीये, प्रायव्हेट मध्ये असले तरी बसलेले आहात ना तिथे, तुमच्याकडे पोस्ट आहे ना, मग आय कार्ड कुठे आहे तुमचं? असं कसं घरी ठेवायसाठी दिलेलं आहे का तुम्हाला आय कार्ड? घरी ठेवायसाठी दिलेलं आहे का? कुठे गेलेत सगळेजण? कोणाचं लग्न आहे, कोणत्या दिव्यांगाचं लग्न आहे आज? हालचा रजिस्टर कुठे आहे? हालचा रजिस्टर कोणाकडे आहे? चला आणा, दाखवा. शिपायाला म्हणते आम्हाला माहिती, आस्थापनावाल्याला माहिती म्हणते. आस्थापनावाला कोण आहे इथे? मॅडम होते ती, आता तुम्ही बोलले ना. कुठे गेले? मॅडमला लावा फोन. ते टेझरी मध्ये गेले आता. ते बघा टेझरी बोल. बिलसाठी गेलेले आहे, बिलासाठी गेलेले आहे. लग्नासाठी अख्खं ऑफिस गायब आहे, लोक इथे सगळे बसून आहेत. तुमचे काम झालंय का? नाही झाले तुमचे? किती वाजतापासून आले तुम्ही? कितवी चक्कर आहे तुमचं? तुम्हाला जे जे अधिकारी पाहिजे सगळे जागेवर होते की गायब आहे? मॅडम मी तुम्हाला विचारत नाहीये, मी सामान्य दिव्यांगाचं लग्न आहे, त्या लग्नाला तहसील मधले सगळे अधिकारी विना हालचा रजिस्टरला नोंद न करता गेलेले आहेत मॅडम. हा तुम्हाला काय वाटतंय? मी तुम्हाला बोलत नाही, मी सामान्य नागरिकांशी संवाद साधत आहे, त्यांच्या अडचणी जाणून घेते. आपण शांत बसा मॅम, जे आपलं डिपार्टमेंट नाही बोलू नये, विनंती आहे. तुमचा दिवस वाया जाणार आहे, तुमचा दिवस वाया जाणार आहे का आजचा याच्यामुळे? पूर्ण होणार आहे. 3 चक्रा झाल्या, जे काम तुमचं पूर्ण नाही झालं. आज अधिकारी नसताना, लग्नाला गेले असताना तुमचं काम होणार आहे. अरे वा, बढिया. साईट पण बंद आहे का? शाबास, गुड. तुमचं साहेब लग्नाला गेले म्हणून बसले आहात ना तुम्ही सगळेजण? बस आपल्याला तेच उत्तर पाहिजे का? साहेब लग्नाला गेले म्हणून तुम्ही इथं बसले आहेत ना? मी तेच सांगत आहे का लग्नाला गेले नागरिक म्हणजे तुम्हाला वाटतात कोण? आम्हाला सांगितलं जेवण करायसाठी चलत म्हणून आम्ही सांगतो लग्नाला गेले जातं कधी येतील मग ते? म्हणजे सामान्य नागरिक कचराच आहे. मी तेच सांगत आहे का सामान्य नागरिक कचरा आहे. अरे काका त्यांना कशाला चूप बसवताय? प्रशासकीय कुठं आता बसल्यात तर बसानं वाटपास कधी येतो का? आता तुम्हाला जर साधा प्रश्न विचारता येत नाही, तोंड आहे तर एवढे 10 लोक तुम्ही सोबत आहात, मग चूक तुमची आहे. मी काय बोलतो? मी चाललो. मॅडमची चूक नाहीये या बाबतीत जे आहे. प्रॉब्लेम